बदलापूर ते वांगणी दरम्यान डम्पिंगच्या कचऱ्याला कोणीतरी रात्री आग लावली असल्याचा संशय असून त्या आगीतून येणाऱ्या धुरामुळे धोकाजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कर्जतकडून मुंबई दिशेला जाणाऱ्या आणि मुंबईवरून कर्जत दिशेकडे येणाऱ्या सर्व लोकल, मेल, एक्सप्रेस यांना धुराचा फटका बसल्याने ऐन सकाळच्या वेळी बदलापूर आणि वांगणी दरम्यानची रेल्वे सेवा सुमारे 2 तास विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले। रेल्वे हद्दीत सुमारे 200 मीटर परिसरात आग सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिसरातील सर्व रेल्वे गाड्यांची अग्निरोधक यंत्रणा सक्रिय होते। परिसरातील सर्व रेल्वे गाड्या अचानक बंद होत होत्या। रेल्वे प्रशासनाला अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्याचे लक्षात येताच प्रशासनाकडून ही यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली। त्यानंतर ही रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले। रेल्वे सुमारे अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत होत्या। लोकल गाड्या उशिरा येत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत होती। अखेर 2 तासानंतर हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर आली आणि रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। या सगळ्या गोंधळाचा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना सहन करावा लागला। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।